आपण ॲरोबिक रिस्पिरेशनची फर्स्ट स्टेप लास्ट लेक्चरला स्टडी केलेली आहे, ग्लायकोलायसिस. आता आपल्याला सेकंड आणि थर्ड स्टेप आज स्टडी करायची आहे. You know, in aerobic respiration, during glycolysis, one molecule of glucose is converted into two molecules of 3 carbon compounds pyruvic acids. एका ग्लुकोज पासून 2 पायरुविक ऍसिडचे मॉलिक्यूल बनतात, आपल्याला माहिती आहे. Now these pyruvic acids आपण एकाचा अगोदर विचार करू आणि मग दोन पायरुविक ऍसिडचं शेवट कॅल्क्युलेशन करू. ग्लायकॉलिसिस मध्ये जे तयार होणारे पायरुविक ऍसिडचे 2 मॉलिक्युल्स आहेत, दीज पायरुविक ऍसिड एंटर्स इन मॅट्रिक्स ऑफ माइटोकॉन्ड्रिया and undergo acetylation to produce acetyl coenzyme A. This is called as link reaction, acetylation or oxidative decarboxylation of pyruvic acid. या पायरुविक ऍसिड मध्ये पासून ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार होतं माइटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये. या रिएक्शनला आपण लिंक रिएक्शन सुद्धा म्हणू शकतो. लिंक रिएक्शन सुद्धा आपण या रिएक्शनला म्हणू शकतो. How many cofactors are used in acetylation? Question may ask. तर या प्रोसेस मध्ये Mg++ हा एक कोफॅक्टर यूज केला जातो. इथं ऑक्सिडेशन होतं आणि डीकार्बोझायलेशन होतंय. मग ऑक्सिडेशन होतं याचा अर्थ यामधून हायड्रोजन्स रिलीज होतात आणि हायड्रोजन जे रिलीज होतात ते NAD ॲक्सेप्ट करतो आणि बनणार NADH+H+. NADH+H+. इथं Mg++ हा एक कोफॅक्टर यूज केलाय. आणखी कोफॅक्टर्स आहेत. NAD हा एक कोफॅक्टर झाला. त्याचबरोबर या ठिकाणी कोएन्झाइम ए पण ऍड होतं आणि CO2 बाहेर पडतो. तेव्हा कोएन्झाइम ए हा एक कोफॅक्टर आहे, NAD कोफॅक्टर आहे आणि Mg++ हा एक कोफॅक्टर आहे. त्याच्याबरोबर या ठिकाणी लिपोइक ऍसिड आणि थायमिन पायरोफॉस्फेट यांचा पण उपयोग केला जातो. काही बुक मध्ये, काही रेफरन्स मध्ये ATP पण वापरला असं कन्सिडर केलंय. परंतु आपल्याला मेन जे आहे ते 5 कोफॅक्टर्स, these 5 cofactors are used in acetylation.
त्यानंतर ॲसिटिल कोएन्झाइम ए हा एक 2 कार्बन कंपाऊंड तयार झाला. नाउ क्वेश्चन में आस्क, which of the following forms connecting link as या ग्लायकोलायसिस आणि TCA सायकल जे याच्यानंतर होणार आहे त्या दोघांमध्ये कनेक्टिंग लिंकचं काम कोण करतं, तर ॲसिटिल कोए नावाचा 2 कार्बन कंपाऊंड करतो. आणि ही कनेक्टिंग लिंक कोण तयार करणार, पायरुव्हिक ॲसिड फॉर्म्स ॲसिटिल कोए which acts as a connecting link between glycolysis and TCA cycle. Now question may ask, which of the following acts as a connecting link between glycolysis and TCA cycle? त्याचं आन्सर आहे ॲसिटिल कोए, a 2 कार्बन कंपाऊंड. Who produces that acetyl CoA? Pyruvic acid produces that acetyl coenzyme A. Then next, third step of aerobic respiration is TCA cycle. TCA cycle किंवा त्यालाच आपण क्रेब सायकल या नावाने पण ओळखतो. मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया मध्ये ज्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहेत त्यांच्यामध्ये मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया मध्ये TCA सायकल होणार आणि ज्या ॲरोबिक बॅक्टेरिया आहेत त्यांच्यामध्ये सायटोप्लाझम मध्ये TCA सायकल होणार. सर हॅन्स क्रेब यांनी या पाथवेच्या या सायकलच्या रिॲक्शन सर हॅन्स क्रेब यांनी पिजन मसल मध्ये या रिॲक्शन स्टडी केल्या आणि त्यासाठी त्यांनी C14 हा कार्बनचा आयसोटोप पण वापरला. आणि म्हणून या पाथवेला क्रेब सायकल, अ नोबल लॉरेट, नोबल प्राइज विनर हेही नाव दिलेलं आहे. आता इतर नावं आपण जसे जसे कंपाऊंड तयार होतील तसे तसे आपण इतर नावांचा विचार करू. TCA cycle or Krebs cycle. Acetyl coenzyme A, 2 carbon compound, combines with oxaloacetic acid, a 4 carbon compound. 4 कार्बन कंपाउंड, ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड 4 कार्बन कंपाउंड आहे. This oxaloacetic acid, a 4 carbon compound, combines with acetyl coenzyme A, a 2 carbon compound, in presence of citrate synthetase enzyme to produce citric acid. To produce citric acid, 6 carbon compound. During this process,
water is used and coenzyme A is released. वॉटर इथं यूज केलेलं आहे आणि कोएन्झाइम ए रिलीज झालेलं आहे. The first compound produced in this process is citric acid, hence it is called as citric acid pathway. It contains 3COOH group. Hence it is called as tricarboxylic acid cycle, TCA cycle असं नाव इथं दिलेलं आहे. त्यानंतर this citric acid is converted into cis-aconitic acid. Citric acid, by releasing one water molecule in presence of enzyme aconitase and iron as a cofactor. It is converted into 6-carbon compound cis-aconitic acid. Then cis-aconitic acid is converted into isocitric acid by adding water molecule in presence of aconitase enzyme and Fe++, iron as a cofactor. Cis-aconitic acid, a 6-carbon compound, is converted into isocitric acid by adding water molecule. Then this isocitric acid is converted into oxalosuccinic acid. During this process, hydrogens are released, which are accepted by NAD and forms NADH+H+. एन्झाईम कोणता? जिथं जिथं हायड्रोजन रिलीज होतात तिथं एन्झाईम काय असणार आहे? Dehydrogenase. Mn++ acts as a cofactor. Then oxalosuccinic acid. This oxalosuccinic acid is converted into alpha ketoglutaric acid.
alpha ketoglutaric acid. During this process, CO2 is released. So this is the decarboxylation. So enzyme is decarboxylase. Then alpha ketoglutaric acid is converted into सक्सिनिल कोएन्झाइम ए. आता मला सांगा ऑक्झॅलोसक्सिनिक ऍसिड किती आहे? हा पण 6 कार्बन कंपाऊंडच आहे, परंतु एक CO2 बाहेर पडला इथून, त्यामुळं हा झाला 5 कार्बन कंपाऊंड. हा एकमेव 5 कार्बन कंपाऊंड या प्रोसेस मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर alpha ketoglutaric acid is converted into succinyl coenzyme A. During this process, oxidation as well as decarboxylation takes place. म्हणजे ऑक्सिडेशन पण होतं आणि डिकार्बोझायलेशन पण होतं. ऑक्सिडेशन होतं म्हणजे यामधून हायड्रोजन्स बाहेर पडतात, ते NAD ऍक्सेप्ट करेल आणि NADH प्लस H प्लस NADH प्लस H प्लस तयार होईल. त्याचबरोबर इथं कोएन्झाइम ए ऍड होईल आणि CO2 रिलीज होईल. कोएन्झाइम ए ऍड होतोय आणि CO2 रिलीज होतो आणि त्यामुळं हा जो कंपाऊंड बनतो तो 4 कार्बन बनतो. 4 कार्बन कंपाउंड बनेल. Now this succinyl CoA is converted into succinic acid, 4 कार्बन कंपाउंड. आता इथं एन्झाईम डिहायड्रोजिनेज असणार, डिकार्बोझायलेज असणार. इथं 7 नंबर स्टेप मध्ये सक्सिनिल CoA is converted into succinic acid. During this process, some amount of energy is released which is used in synthesis of GTP from GDP. Generally ADP पासून ATP तयार होत असतो. ADP पासून ATP तयार होत असतो, परंतु इथं मात्र GDP पासून GTP तयार होतो. कारण GTP काय आहे? अनस्टेबल आहे. फायनली इट इज कन्वर्टेड इनटू ATP आणि ही रिॲक्शन होते. त्यासाठी एन्झाईम तर जिथं जिथं ATP असेल तिथं एन्झाईम काय असणार आहे? कायनेज. Then this succinic acid is converted into
fumaric acid, a 4-carbon compound. During this step also hydrogens are released which are accepted by, generally hydrogens are accepted by most common hydrogen acceptor NAD, विटॅमिन बी आहे. पण ही एकमेव स्टेप आहे की जिथं हायड्रोजन ऍक्सेप्टर काय आहे, FAD, फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, and forms FADH2. आता हायड्रोजन रिलीज होतात म्हटल्यावर एन्झाईम कोणता असेल, डिहायड्रोजिनेज. एन्झाईम काय असेल, डिहायड्रोजिनेज असेल. डिहायड्रोजिनेज एन्झाईम असेल. देन fumaric acid is converted into malic acid. Four-carbon compound. एन्झाईम या ठिकाणी इथं काय होत आहे, वॉटर मॉलिक्यूल ऍड होणार. वॉटर मॉलिक्यूल ऍड होणार. एन्झाईम इथं असेल फ्युमेरेज. रिएक्शन नंबर 9. आणि लास्ट, this malic acid is converted into oxaloacetic acid in presence of malic dehydrogenase. या प्रोसेस मध्ये सुद्धा हायड्रोजन रिलीज होतात आणि हे हायड्रोजन NAD ऍक्सेप्ट करतो आणि तयार काय होईल, NADH+H+. अशा प्रकारे या ठिकाणी TCA सायकलची प्रोसेस कंप्लीट होते. TCA सायकल अशा प्रकारे कंप्लीट होतं. आता एक पायरुव्हिक ऍसिड पासून एक ऍसिटिल कोए एक वेळा प्रोसेस रिपीट होणार. आपल्याकडं पायरुव्हिक ऍसिड 2 आहे, त्यामुळं एका ग्लुकोज साठी ही प्रोसेस 2 वेळा रिपीट होणार. 2 वेळा ही रिपीट होणार. आणि 2 वेळा रिपीट होऊन काय बनलं या प्रोसेस मध्ये, ऍसिटिलेशन मध्ये एक NADH+H+ तयार होणार आणि इथं 1 2 3 म्हणजे एका वेळी हा 1 NADH2 बाय ऍसिटिलेशन, किंवा आपण सेपरेट लिहू, NADH+H+ बाय ऍसिटिलेशन. 2 वेळा प्रोसेस होणार एका ग्लुकोज साठी म्हटल्यावर 2 झाले.
त्यानंतर एकाच TCA सायकल मध्ये 3 म्हणजे 3 प्लस NADH प्लस H प्लस कशाचे? TCA सायकलचे. त्यानंतर FADH2 तयार होतो. इथं FADH2 तयार होतो. एकच स्टेप आहे, एका वेळी एक, डबल प्रोसेस होणार म्हणून 2 म्हणजे 1 FADH2 आणि 7 नंबर रिॲक्शन मध्ये एक ATP डायरेक्ट तयार होतो मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया मध्ये. त्याला आपण म्हणतो सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन 1+1 ATP. एका वेळी एक प्रोसेस 2 वेळा होणार म्हणजे 2 झाले. तर एनर्जी आउटपुट या स्टेपमध्ये अशा प्रकारचा आपल्याला मिळालेला आहे. एनर्जी आउटपुट अशा प्रकारचा मिळाला आहे. आता या NADH आणि FADH2 चं पुढं काय होणार ते आपण पुढच्या स्टेपमध्ये स्टडी करणार आहे. त्याचबरोबर वॉटरचा विचार करू आपण. इथं एक वॉटर मॉलिक्यूल ऍड झाला, 2 ऍड झाले. त्याचबरोबर इथं सुद्धा एक वॉटर ऍड होतो आणि कोएन्झाइम ए बाहेर पडतं. कोएन्झाइम ए बाहेर पडतं म्हणजे एक वॉटर ऍड झाला, 2 वॉटर मॉलिक्यूल ऍड झाले, 3 वॉटर मॉलिक्यूल ऍड झाले, 4 वॉटर मॉलिक्यूल ऍड झाले, 4H2O ऍडेड. एका वेळी प्रोसेस झाली तर 4 वॉटर मॉलिक्यूल. प्रोसेस 2 वेळा होणार आहे म्हटल्यावर +4 मॉलिक्यूल येतील. +4. पण त्याचबरोबर इथं वॉटर मॉलिक्यूल रिलीज झालाय एका वेळी एक, म्हणजे आता इथं 4 + 4 म्हणजे 8 झाले. आणि रिलीज होणारे किती झाले? 1 + 1 दॅट इज 2H2O आर रिलीज्ड. आता 8 वॉटर मॉलिक्यूल ऍड झाले आणि 2 वॉटर मॉलिक्यूल रिलीज झाले, एवढं इथं लक्षात असू द्या. त्यानंतर CO2 चं काय झालं ते बघू. इथं एक CO2 बाहेर पडलाय, इथं एक CO2 बाहेर पडलाय आणि इथं एक CO2 बाहेर पडलाय. 3 CO2 मॉलिक्यूल बाहेर पडलेले आहेत. एका वेळी 3 CO2 आणि प्रोसेस एका ग्लुकोज साठी 2 वेळा होणार म्हणजे +3 CO2 म्हणजे टोटल झाले 6 CO2 मॉलिक्युल्स. अशा प्रकारे TCA सायकल आणि ॲसिटिलेशन मध्ये वेगवेगळे कंपाऊंड ऍड आणि रिलीज होतात. TCA सायकलचे जे ऍसिड तयार होतात हा तर कॅटाबॉलिझमचा पाथवे आहे. परंतु TCA सायकलचे आता हा रिस्पिरेशनचा भाग असल्यामुळं, ही रिस्पिरेशनची स्टेप असल्यामुळं या कॅटाबॉलिझमचा पार्ट आहे. परंतु यामधले काही ऍसिड जे आहेत ते प्रोटीन बनवायला वापरले जातात म्हणजे ॲनाबॉलिझम. मग असा कोणता पाथवे आहे की जो कॅटाबॉलिझम मध्ये सुद्धा भाग घेतो आणि ॲनाबॉलिझम मध्ये सुद्धा भाग घेतो?
तर तो हा TCA सायकल नावाचा पाथवे आहे. म्हणून याला नाव दिलंय ॲम्फिबोलिक पाथवे. ॲम्फिबोलिक पाथवे. आता एक आणखी महत्वाची गोष्ट यामध्ये तुम्ही लक्षात घ्या. आता ग्लुकोज असेल, समजा सबस्ट्रेट इथं ग्लुकोज असेल, तर ग्लायकॉलिसिस मध्ये शेवटी पायरुव्हिक ऍसिड मध्ये तयार होणारच आहे ग्लायकॉलिसिसनं. पुन्हा समजा प्रत्येक वेळी सबस्ट्रेट ग्लुकोज असेल असं नाही आहे. जर फॅट सबस्ट्रेट असेल तर, जर फॅट रेस्पिरेटरी सबस्ट्रेट असेल तर हे फॅट शेवटी ॲसिटिल कोए मध्ये कन्वर्ट होणार. त्याचबरोबर प्रोटीन असतील तर त्याचं डिॲमिनेशन होणार, अमिनो ॲसिडचं त्यातल्या डिॲमिनेशन ऑफ अमिनो ॲसिड टेक्स प्लेस, आणि फायनली ते सुद्धा या पाथवे मध्ये एंट्री करणार. म्हणजे TCA सायकल होणारच. कार्बोहायड्रेट जरी रेस्पिरेशन साठी असेल तरी TCA सायकल होणार, फॅट असेल तरी TCA सायकल होणार, प्रोटीन हे सबस्ट्रेट असेल तरी TCA सायकल होणार. सो इट इज अ मोस्ट कॉमन फॉर कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट ऑक्सिडेशन. तर अशा प्रकारे ॲसिटिलेशन आणि TCA सायकल या दोन महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. थँक यू व्हेरी मच.